नमस्कार. आकाशम मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मिठी स्वच्छता प्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी. गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले 55 कोटी. युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल भीक मागण्याचा कटोरा. मोडीच्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे. पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरू, सलग 12व्या दिवशी गोळीबार. युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ, पाकिस्तानच्या मशिदीत मौलानांची घोषणा. धक्कादायक. पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली. पाकिस्तान घाबरलं. भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत. 2100 रुपये लाडक्या बहिणींना देणं अशक्य. संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले. एजाज खान फरार. अत्याचाराचा गुन्हा दाखल होताच फोन स्विच ऑफ करून पसार. पोलीस घेतायत शोध. शेतीच्या मशागतीसाठी शेतात गेला, ट्रॅक्टरमध्ये पाय अडकला आणि अखेरीत घडलं तरुण शेतकऱ्याचा अंत. धक्कादायक. बीडमध्ये एसीपीच्या घरी पोलीस कर्मचारी पीत होता गांजा, स्वतः कावत यांनी रंगेहात पकडलं. कष्टाचा पगार मागितला. बिअर बार मालकाने डोळा फोडून गुप्तांग ठेचलं, छत्रपती संभाजीनगर हादरलं. युद्ध सराव म्हणजे आम्हाला बंदुका देणार आहात का? एकदा काय ते आर या पार होऊन जाऊ द्या, संजय राऊत कडाडले. चीनने पुन्हा रंग दाखवला. पाकिस्तानला पाठिंबा दिला. भारताचा जुना मित्र मदतीला धावला. जगातील कोणते देश कोणाच्या बाजूने? भारत पाकिस्तान युद्धाच्या एक पाऊल आणखी जवळ. इकडे मॉकड्रिल, तिकडे बॉर्डरवर पाकिस्तानचा अंधाधुंद गोळीबार. रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार. याच महिन्यात पोहोचणार. रडारही पकडू शकणार नाही. भाजपाच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला. कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा.